धावांचा सामना भिडत आहे. सामना 4 षटकाचा आहे. बेनापट्टी बॉईज वर्सेस साई कृपा राजावली. चला गोलंदाजीला अनिकेत, स्ट्राईकला आहेत ते आकाश. आकाश आणि महेश ही सलामी जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे साई कृपा राजावली संघाकडून. पहिला चेंडू जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये जोरदार अशी अपील आणि नक्कीच निर्धाव चेंडू. अरे मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो म्हणजे फलंदाज आकाश. बेस्ट बरोबर बेस्टची लढाई आहे. अनिकेत बेनापट्टी एक्सप्रेस म्हणून ओळख आहे वसईमध्ये. पुन्हा चांगला प्रहार, नक्कीच 1 बाउंड चौकार, अतिशय चांगला असा प्रहार. आणि नक्कीच चांगले प्रहार केलेले आहेत. 2 पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू षटकार. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. एस्टेक्सच्या वरून चेंडू गेलाय. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 10 5 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चांगला प्रहार केलाय. नक्कीच राहुल गोंड जाते खाली आणि एकच धाव. 1 षटकांतर साई कृपा राजावली या संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 11. नक्की तिथे झेल बाद झालेला अप्रतिम फटका होता आणि गडी बाद.
नक्कीच गाडी बाद झालेल्या आहेत. 8 हिटर फलंदाज आणि नवीन फलंदाज गेल्यात ते विशाल वाघरी. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. एक धाव निश्चित पूर्ण. धावसंख्या पोचली गेली ती 12. पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलवर चेंडू राहुल यांचा चेंडू निश्चित एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतो का बघूया आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या पोचली गेले 14. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते राहुल गौड यांची. आणि त्रिफळाची जी 2 गडी बाद केल्यात आपल्या षटकामध्ये. चेंडू झाल्यात ते 5. चेंडू झाले 4. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते राहुल गौड यांच्याकडून आणि धावसंख्या झाली ती 14. फलंदाज अक्षय. पुन्हा एकदा त्रिफळाची लोवर फुल टच आणि गाडी बाद. नक्कीच बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेले आहेत. नवीन बोलत पवन आणि हॅट्रिक वरती गोलंदाज आहे राहुल गौड. मॅचचा मॅनकरी ठरलेला होता. 19 बॉल 54 धावा पटकावल्या होत्या. पुन्हा एकदा जय बोलू हॅट्रिक होते का आणि आजच्या दुसरी पहिली हॅट्रिक झाली राहुल गौड साठी. जोरदार टाळ्या होत्या. आणि नक्कीच हॅट्रिक झाल्या. आजच्या दुसऱ्या पहिली हॅट्रिक राहुल गौडच्या नावावरती आहे आणि धावसंख्या पोचली गेली ती 2 षटकानंतर 14. अप्रतिम षटक हाताळला गेला. फक्त 4 धावा दिल्या गेल्या.
3 धावा दिल्या गेल्या. चांगलं षटक हाताळलं गेलं. नव गोलंदाज सुरेंद्र घाटाल. पुन्हा एकदा फुलटा चेंडू झेल होऊ शकतो आणि गाडी बाद. नक्कीच सुरेंद्रच्या पहिला चेंडू फुलटा चेंडू होता. मोठा प्रहार करायचा होता आणि गाडी बाद झाली. विशाल नवीन फलंदाज वैभव. पाच गडी बाद झाल्या. अर्धी टीम पॅव्हलिन बॉक्स मध्ये आलेली आहे. 2 षटक पूर्ण 1 चेंडू. अजून सुद्धा 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू म्हणजे भरपूर धावा करू शकतात साईकृपा राजावली संघ. फलंदाजाला मैदान राहणे गरजेचं आहे. पुन्हा चांगला चेंडू खोलवरचा चेंडू चांगला खेळून काढलाय फलंदाजांनी आणि चांगलं क्षेत्ररक्षण निमेश यांच्याकडून बघायला मिळते. अरे मागच्या मॅचमध्ये निमेश यांनी 3 झेल पकडले होते आणि निश्चित 1 धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या पोहोचली गेले 15. अरे चांगले क्षेत्ररक्षक आहेत बेनापट्टी बॉईज संघाचे निमेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉक लाईनला चेंडू हाताळला गेलेला आहे. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया. आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉक लाईनला चेंडू हाताळता अप्रतिम गोलंदाज बघायला मिळते सुरेंद्र घाटाल यांच्याकडून. पुन्हा एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 1 धाव होती तिकडे चोरटी धाव म्हणावी लागेल आणि धाव संख्या पोहोचले 19. 1-1 2-2च्या सरासरी नक्कीच धाव संख्या पुढे सरकवत आहे साईकृपा राजावली संघ. पुन्हा एकदा ब्लॉक लाईनला चेंडू हाताळला गेला. अप्रतिम गोलंदाजी सुरेंद्र यांची. धावसंख्या झाले 20. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि फुल टच चेंडू हा येतोय षटकार. अतिशय चांगला असा फटका षटकार. आणि 3 षटकांत धावसंख्या पोहोचली गेली ती 26. शेवटचं षटक अंतिम षटक. बघूया कोण गोलंदाज आहे. गोलंदाज तो निमेश. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या साईकृपा राजावली या संघाला. यानंतर होणारा सामना आई जरीमरी गावदेवी बोरवली वर्से पूजा 11 कामन या 2 संघामध्ये होईल. दोन्ही संघ झाल्याचं रिपोर्टिंग करायचे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पूजा 11 कामन नाई गावदेवी जरीमरी बोरवली. मुंबईमधून संघ येतो. एक संघ कामन परिसरातून खेळणार आहे. यानंतरचा सामना आणि पंच जयेश नाम यांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावसंख्या पोहोचली गेली ती 27.
चांगला चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. चेंडू जातो मिड विकेटला. नक्कीच एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि नक्कीच इथे फेकी चांगली आहे. जोरदार अशी अपील आणि पंचांचा इशारा. नॉट आऊट. चांगली फेकी होती. तितकंच चांगली रनिंग बिटवीन दोन फलंदाजांमध्ये बघायला मिळते आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या मोजली गेली ती 29 आणि रेफर घेतलेला आहे रनआउटचा. आणि थर्ड अंपायरचा निर्णय आलाय OUT आउट. गडी बाद. एकच धाव आणि रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे इथे. तुझ्या प्रेमात दिवाना झाला, तू विचार ग माझ्या मनाला. तुझ्या प्रेमात दिवाना झाला, तू विचार ग माझ्या मनाला. अशी शांत तू बसू नको, बोल ग पोरी, तू दिल मला देशील का बोल. अशी शांत थँक्यू. नक्कीच गडी बाद झालेला आहे. रिव्ह्यू सक्सेस झाले आणि अप्रतिम फेकी होती राहुल गौड यांची. मिड विकेटवरून चेंडू फेकला गेला आणि नक्कीच पुन्हा एकदा खोलवर चेंडू. नक्की झेल होऊ शकतो इकडे आणि सुरेंद्र यांनी झेल सोडलेला आहे. नक्कीच गडी बाद झाला असता. इथे झेल होता हातामध्ये. सुरेंद्रने झेल सुटला गेला. धाव एकच. धाव संख्या पोचली गेली आहे ती 29. पुन्हा एकदा फुल टच चेंडू. लेग साईड तडा चेंडू. अक्षय गोंड जात आहेत तिकडे. अक्षय गोडकडून चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा. आणि रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. ओके आणि डिसिजन आहे वाईट. रेव्ह्यू सक्सेस झालेला आहे. बॉल लाईनच्या बाहेर झालेला आहे. वाईट. थर्ड अंपायरचा इशारा. निश्चितच पुन्हा एक धाव आणि गाडी बाद. धाव संख्या झालाय 33. चेंडू झाले 4. 2 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या फलंदाजांना साईकृपा राजावली संघाच्या.
तू दिल मला देशील का बोल. चेंडू झालाय 4. धावसंख्या झालाय 33. शेवटचे 2 चेंडू. अतिशय चांगला चेंडू, भन्नाट वेगामध्ये गोलंदाज चेंडू हाताळला होता हा, आणि चेंडू एक्स्ट्राच्या हातामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, ब्लॉक चेंडू हाताला गेला, निश्चित एकदा पूर्ण. पुन्हा एकदा चांगली फेकी आणि गडी बाद. आणि धावसंख्या झाली ती 34. साईकृपा राजवली या संघाची, आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय ते बेनापट्टी बॉईज संघाला सामना जिंकण्यासाठी. आता जी नाणेफेक झाली, पूजा 11 कामन आणि आई गावदेवी जरीमरी बोरोली संघ, याच्यामध्ये आई गावदेवी जरीमरी बोरोली संघ नाणेफेक जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि पूजा 11 कामन संघाला फलंदाजीला आमंत्रित केलेलं आहे. तर फलंदाजीला जे संघ असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सचा उपयोग करायचा आहे, तिकडून उतरायचं आहे. फलंदाजी संघ जे असतील त्यांनी सर्व कॉमेंट्री बॉक्समधून उतरायचं आहे. तर सलामी जोडी उतरली ती राहुल गोंड आणि सुरेंद्र घाटाल. चला गोलंदाजीला ते अजय. अतिशय चांगली गोलंदाजी टाकली होती. मागच्या मॅच मध्ये फक्त एक धाव दिली होती. तोच गोलंदाज अजय. पस्तीस धावा करायच्या आहेत.
बेनापट्टी बॉईज संघाला. पहिलाच फुलटॉस चेंडू चांगला खेळलेला आहे आणि 1 बाउंड चौकार. नक्कीच पालघर प्रीमियर जिल्हा लीग चालू आहे आपली पालघरमध्ये नंडोरा येथे आणि राहुल गोंड यांनी तिकडे 30 चेंडूमध्ये 70 धावा पटकावल्या होत्या. पुन्हा एकदा लेग साईड तडवला चेंडू आणि हा येतोय षटकार. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार. धावसंख्या मोजले गेले 10. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट मिड ऑनला मारला गेलेला आहे. नक्कीच एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू, नक्कीच एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या पोचली गेली ती 14. पुन्हा एकदा लेग साईड दडवला चेंडू, पुन्हा चेंडू चौकार दिशेने जाते. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव निश्चित पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या पोचली गेली ती 16. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला खोलवर, चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चितच एक धाव पूर्ण आणि धावसंख्या पोचली गेली ती 17. एक षटकांतर बिनबाद बेनापट्टी बॉईज. वैभव सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू 18 धावांची गरज बेनापट्टी बॉईज संघाला. सामना जिंकायचा असेल साईकुर्बा राजावली संघाला नक्कीच चांगली गोलंदाजी करणे गरजेचं आहे. जशी गोलंदाजी बेनापट्टी बॉईजने केली होती त्याचप्रमाणे गोलंदाजी करायची आहे, कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या, 17 धावा आलेल्या आहेत. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू, नक्कीच चेंडू जात आहे मिड विकेटच्या वरून षटकार.
हार षटकार आणि धावसंख्या पोहोचते 23. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. दोन षटकार जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. धावसंख्या पोहोचली किती 29. अप्रतिम फलंदाजी राहुल गौण यांची. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या पोहोचली गेली ती 30. 5 धावांची गरज. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते राहुल गौण यांच्या बॅटमधून. तर मागच्या सामन्यामध्ये 19 बॉलमध्ये 54 धावा पटकावल्या त्या. आता सुद्धा अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते राहुल गौड यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा उंच अंतराळ चेंडू, बघूया झेल होतो का. इकडे क्षेत्ररक्षण येतात झेलच्या खाली आणि झेल सुटला गेला. इथे नक्कीच झेल होता, क्षेत्ररक्षणाला पकडता आला नाही आणि राहुल यांना जीवदान. धावसंख्या पोहोचली गेली ती 31. 4 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, नक्कीच चांगला स्लोवर चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा एकच धाव. धावसंख्या पोहोचली गेले 32. 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बेनापट्टी बॉईज संघाला. पुन्हा एकदा कव्हर शॉटला मारला चेंडू आणि सामना विजयी झालेला आहे तो म्हणजे बेनापट्टी बॉईज संघ. विजय संघाचा अभिनंदन, हारल्या संघाचं कौतुक. चला पुन्हा एकदा फलंदाजी बघा. 10 चेंडू 34 धावा आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो राहुल गौंड. जोरदार टाळ्या होत्या राहुल गौंडसाठी.